अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. नामदार हसन मुश्रीफ आणि राजे समरजित सिंह घाडगे यांची युती झाल्यानंतर मुरगुड असो किंवा कागल इथं निवडणुकीची चुरस आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच यांच्या युतीनंतर सर्वत्र प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आणि आज माझ्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शुभांगी दरेकर. नमस्कार. नमस्कार. आता ही उमेदवारी जी आहे ती पहिल्यांदाच तुम्हाला मिळालेली आहे, मग याबाबत काय सांगाल? मी पहिल्यांदाच आमच्या म्हणजे दरेकर घराण्यात आमच्या पहिल्यांदाच मी सून त्यांचे उमेदवार म्हणून उभारलोय आणि हे आम्हाला पहिल्यांदा आम्हाला मिळाले आणि हे आमचं श्रेय सगळं साहेबांना जाते. सगळं म्हणजे आम्हाला नॉर्मल नसं उभा केलेलं, पण ते आमचे मिस्टर आहेत त्यांनी कार्यकर्ते केले, त्यांनी सगळं दवाखान्यात असू दे गरिबांना त्यांनी सगळं त्यांनी सपोर्ट केले, त्यांच्यामुळे ते आम्हाला त्याचं श्रेय आम्हाला मिळाले. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. कारण पहिल्यांदा म्हणजे आमच्या अलीकडे पण नाही आणि इकडं पण नाही, कोणच नाही आहे. त्यामुळं बरं वाटतं की आमच्या दरेकर घराण्यात कोणतरी उभारले. मग आता या प्रभागात आपल्याला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ही उमेदवारीला उभारला. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि त्यात कसं नवीन जनरेशन कोणतं पाहिजे म्हणतात, त्याच्यामुळं नवीन असल्यामुळं कसं आम्हाला पण अनुभव त्याचा मिस्टरांच्या मुळे आता अनुभव आम्हाला आलेला आहे आणि जमाल साहेब मुश्रीफ साहेब यांच्या सानिध्यात आम्ही सगळं आता नवीन काहीतरी करतोय, त्याच्यामुळं प्रतिसाद चांगला आहे लोकांचा. आता एकूणच प्रचारासाठी ज्या वेळेला तुम्ही प्रभागात फिरता त्यावेळेला अनेक लोकांच्या गाठीभेटी तुमच्या बरोबर होत असतील, मग त्या लोकांचे प्रश्न काय आहेत आणि ते तुमच्यापर्यंत काय येतात? लोकांचे प्रश्न म्हणजे गटारी त्यांनी व्यवस्थित असणे, म्हणजे गल्ली त्यांनी व्यवस्थित स्वच्छ करणे, रस्ते आणि कचरा गाडी त्यांनी असलं, पाणी पुरवठा, हे प्रश्न आहेत लोकांचे आणि ते आम्ही निवडून आले की आम्ही ते पूर्ण करणारच ते. आणि आपल्या म्हणजे कॉलनीचा विकास होणे, गल्लीचा विकास होणे हे लोकांच्या मनात आहे, ते आम्ही करणार. प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण काय असणार आहे? म्हणजे विकासाचे मुद्दे काय असतील तुमच्या मताने? एक मुद्दा म्हणजे कसं गटारी त्याने काय सगळीच कोण पण करू शकते, पण नवीन काहीतरी जे कॉलनीत असं ना नवीन काहीतरी म्हणजे लहान मुलांसाठी बसण्यासाठी नवीन काहीतरी करून दाखवायचं आहे आम्हाला. मग ते करायचं आमचं ध्येय आहे. मग नवीन आता मग कचऱ्याचं काय तर असलं, गटारीचं काय असलं, पाण्याचं काय आहे नियोजन म्हणजे टायमिंग पाण्याला नाही आहे ते आम्ही व्यवस्थित करून करणार. आणि नवीन काय तर आता साहेबांच्याकडे नवीन काय काय योजना असतील त्या आम्ही सगळं पूर्ण करणार. आता महिलांसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? एक उमेदवार पहिल्यांदाच तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. महिलांसाठी बचत गट काय आपण आहेच, नवीन काय तर महिलांसाठी म्हणजे महिलांसाठी मुलांसाठी महिलांना कुणाला बाहेर जाताना मुलांना घेऊन जाण्यासाठी बाग दिन असं काय असेल ते करायची आमची इच्छा आहे. तर आज आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शुभांगी दरेकर होत्या आणि त्यांनी पहिल्यांदाच त्यांना ही उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांना एकूणच प्रभागामध्ये काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत आणि नागरिकांसाठी म्हणा किंवा मुलांसाठी, लहान मुलांसाठी, महिलांसाठी एक चांगलं काहीतरी करण्याचं त्यांचं ध्येय आहे असा आत्मविश्वास त्यांनी आता आपल्याला दिलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाजत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.